नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता मात्र वल्लरी ही उदयकांतला भेटायला येते. उदयकांत तिला म्हणतो की मुद्द्याचं बोल, तू कशाला इथे भेटायला आली होती. त्यावरती वल्लरी म्हणते, ईश्वरी अर्णव राजशिर्के या नावाचा काटा मला माझ्या आयुष्यामध्ये नकोय. तो आता उदयकांत लगेच सत्याला फोन करतो आणि सत्याला फोन करून मात्र म्हणतो की हे बघ, एक काम आहे आणि पैसे हवे तेवढे मिळतील, फक्त काम 100% व्हायला हवे. म्हणून तो ईश्वरीला मारण्याची सुपारी देतो. ईश्वरी मात्र आता तिकडे आलेली आहे आणि त्या सगळ्या सत्या आणि त्याच्या गुंडांनी मात्र ईश्वरीला घेरलेला आहे. ते गुंड मात्र आता ईश्वरीला घेतात. ईश्वरी लगेच खूप घाबरते आणि अर्णवला फोन करण्याचा प्रयत्न ती करत आहे आणि तेवढ्यात एक गुंड मागून येतो आणि ईश्वरीच्या डोक्यामध्ये जोराने काठीचा वार करतो आणि ईश्वरी आता चक्कर येऊन खाली पडणार. तोच लगेच तेथे अर्णव येतो. अर्णव हे सगळं काही बघतो. अर्णवला खूपच राग येतो. ईश्वरीच्या डोक्याला जखम झालेली आहे आणि अर्णव मात्र हे सर्व बघून त्याला इतका राग आलेला आहे, इतका राग, आणि रागाने मात्र त्या गुंडांना मारण्यासाठी तो धावतच येतो. तेव्हा आता ईश्वरीच्या जे काही झालेलं आहे, ईश्वरीवर जे संकट आलेलं आहे, तर त्या संकटातून अर्णव ईश्वरीला कसं बाहेर काढेल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.